फ्रेंड्स, सकाळची कामे आवरली. आता वेद गेलाय स्कूलमध्ये. त्याला काय टिफिन नाही, एक्झाम चालू आहे. तो 12 वाजेपर्यंत घरी येईल. मग आता मी इकडं चहा ठेवला आहे. इकडं रात्रीची भाजी गरम केली आहे. आणि श्रीला फक्त चहा नाही देत, तर तिला दूध मिक्स करून चहा पाजतो आम्ही. चला तर मग तिची पण आंघोळ झाली आहे बघा, आली बाहेर आली. चला मग आता स्वयंपाक करून घेते आणि मग भेटते. बाय. वेद आणि श्रीचे मारामाऱ्या चालल्या होत्या. वेद म्हणत होता मी मोठा आहे, मम्मी मम्मीचा आहे. श्री म्हणत होती नाही मी छोटी आहे, मम्मी मम्मीची आहे. वेदचं चाललं नाही मीच मम्मीचं आहे. श्रीचं म्हणणं होतं नाही मी मम्मीचं आहे. दोघांच्या खूप मारामाऱ्या चालल्या होत्या. मला विचारत होते राहून राहून, मम्मी तू कोणाची आहे, मम्मी तू कोणाची आहे. आता आई कसं सांगणार ना का आई कोणाची. तर मी म्हटले दादांनो मी तुमच्या दोघांची दादा दीदी. मला मी दोघे पण सारखेच आहे. नाही म्हणे एकाचंच नाव घे. आता आई कशी काय एकाचंच नाव घेणार, दोन्ही मुलं मला सारखी आहे. मग ती श्रीना रागच करत होती का नाही तू माझंच नाव घे, तू माझंच नाव घे. हा नाही आहे तुझा, मी आहे तुझी, हा नाही आहे तुझा. बघा किती वेळ राग धरून बसली होती. शेवटी ना काय केलं, तिला सांगितलं बाई तूच माझी, पण दादा पुढं असं बोलायला लागतं. तेव्हा तिचा कुठं राग गेला आणि नॉर्मलवर आली. मग आमचे जेवण वगैरे झाले. तोपर्यंत ती बसली होती लॅपटॉप खेळत. तिला जेवण वगैरे म्हणजे खाऊ घातलं. आणि मग ती खुश झाली. तिला जेव्हा मी सांगितलं तर बाळा मी तुझीच आहे, म्हणजे मला तूच आवडते, दादा नाही आवडत. मग आता काय करणार रे. चला तर मग आता जेवण करते. फ्रेंड्स, मी मस्त रेडी झाली गजानन महाराजांना जाण्यासाठी. आज आहे गुरुवार. मग तिथं दर गुरुवारी एक अध्याय वाचला जातो पारायणाचा. तर मग आम्ही चाललोय. आई आणि मी स्वयंपाक करून ठेवलाय, सोयाबीनच्या आमची, भात पोळ्या. चला तर मग भेटू. बाय. आम्हाला यायला वेळ झाला, होऊन गेले. आता आरतीला आरती मिळेल भरपूर. गजाननाची गावंती नित्य भोला, जय भोला ओ जय भोला. गजाननाची जय भोला. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज. पूर्वी प्रेम कृपा जयवाची, सर्वांगी सुंदर होती शेंदुराची. कंठी जळके माळ, कंठी शोभे मा, मुक्ता फळाची. जय देव मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मान, स्मरणे मात्रे मान, कामना पूर्ती. जय देव कचित परात गौरी कुमरा. चंदनाची ओटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा. आरती वगैरे झाली. मग लेडीजने एक लाईन केली, माणसांनी एक लाईन केली. माणसांना आधी सोडलं, मग लेडीजला सोडलं. इथं ते बाबा लाडू वाटताय, परत तिकडं तो दादा गंगाजल वाटतोय. मग आम्ही प्रसाद वगैरे घेतला. खूप सुंदर असा प्रसाद असतो तिथं दर गुरुवारी. ठेचा, भाकरी, पिठलं. हे बघा लेडीजनी पण कसे व्यवस्थित बसले जेवायला सगळेजण. एकदम मन प्रसन्न वाटतं बरं का तिथं गेलं. ते सगळं झालं. मग आम्ही केंद्रात गेलो. केंद्रामध्ये गुरुवारी आम्ही दोन्ही ठिकाणी जात असतो, केंद्रातही जातो आणि गजानन स्वामींना पण जातो. पारायण बसले, मला नेमकी पारायण मुलाला बसायचं होतं, पण माझ्या लक्षातूनच गेलं. आम्ही दर्शन वगैरे घेतलं व्यवस्थित छान असं, आणि मस्त दर्शन झालं आमचं एकदम मस्त. नंतर आम्ही गेलो मॅच बघायला. तिथं RJ रोहित आलेला होता. इतके सुंदर कार्यक्रम होता, पण आम्हाला लेट झालं. पहिल्यापासून कार्यक्रम हा घेता नाही आला, मला मोबाईलमध्ये कॅप्चर नाही करता आला. पण इतके सुंदर वगैरे गाणे म्हटले, बापरे बाप, मस्त एकदम मजाच येऊन गेली बरं. एकदम मन प्रसन्न झालं. असं वाटलं पुण्या मुंबईमध्येच आहे का काय मी. मस्त वाटलं मला नाही का एकदम. आणि श्री पण नाचत होती गाण्यांवर, झिंगाट वगैरे. हे ते शेवटचं गाणं होतं मी गेली तेव्हा, ते चालू आहे. गाणं नाही घेता येत असं तुम्हाला माहिती, यूट्यूबचं कसं आहेत काही काही. मग गाणे नाही घेतले, पण मग गाणे खूप छान होते. त्यांनी सगळे मराठीच गाणे ऐकले म्हटले. आणि तिथं माहिती का सगळ्यात मेन म्हणजे झहीर खान येणार होते. हे बघा झिंगाट गाणं चालू आहे.
कशी लोक म्हणजे महिलांची तर भरपूर गर्दी होती, पण माणसांचीही खूप गर्दी होती, मुली होत्या. येवल्यामध्ये असे मोजकेच कार्यक्रम आहे का जे होत असतात कायमस्वरूपी, नाही का. कारण येवलं हे छोटं गाव आहे, तिथे एवढे सारे कार्यक्रम होणं मुश्किलच आहे. पण मग होतात, भुजबळ साहेबांनी आणली तर. बघा ते काहीतरी सांगताय ऑडियन्सला डान्स करायला या म्हणून, पण कसे लोक जात नाही जास्त करून. थांबले होते खालीच, कोणी गेलं नाही. त्यांनीच मस्त गाणे म्हटले आणि त्यांचा क्रूमध्ये होते डान्स मेंबर, त्यांनी मस्त डान्स केले. त्यांनी म्हणजे येवल्यातले भुजबळ साहेबांचे त्यांचे धन्यवाद मानले की तुम्ही एवढा छान कार्यक्रम घेतला आणि आम्हाला बोलवलं. मस्त वाटला एकदम कार्यक्रम, सगळ्यांचं मन एकदम भारी होतं. मला तर वाटत होतं स्टेजवर जाऊन डान्स करू, पण नाही जाऊ शकत मी. खूप मला डान्सची आवड आहे, पण मग काय करणार आहे, नाही जाऊ शकत, काही गोष्टी असतात. आणि श्रीला बोलली होती जा तू, पण ती काही गेली नाही. मग त्यांनी बघा मस्त फायरचे ते फटाके लावलेले होते, मस्त वाटलं एकदम, खूप छान. बघा महिलांना तर आम्हाला तर बसायला पण जागा नव्हती, आम्ही तर उभेच होतो. आम्ही येण्याच्या आधीच इतकं फुल होऊन गेलेलं होतं ना सगळं, खूप महिला जागा धरून बसलेले होते. हे बघा स्क्रीनवर दिसत आहे झहीर खान, भुजबळ साहेब, समीर भाऊ यांनी येवल्यामध्ये प्रथमच अशी YTL म्हणून स्पर्धा ठेवली होती. जिंकणाऱ्याला बाईक, 10 सायकली, 1,01,000, 111 असं गिफ्ट. खूप छान, म्हणजे खूप मस्त वाटलं मला तर तिथं ना, खरंच ना, एकदम छान. येवल्यामध्ये असे कार्यक्रम व्हायला पाहिजे, आपल्या गावातल्या लोकांना पुढं न्यायला पाहिजे, आणि ते काम भुजबळ साहेब करतातच. चला तर मग भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.